नमस्कार. देवतांनी आणि राक्षसांनी मिळून समुद्रमंथन करायचं ठरवलं. मग वासुकी नागाचा दोर केला, मंदराचल पर्वत समुद्रात टाकला आणि समुद्राचं मंथन सुरू केलं. या मंथनातून 14 रत्न प्रगटली आणि या रत्नावरून देवदानवांच्या मध्ये भांडणं झाली. आता काही लोक म्हणतात की ही कथा खरी समजावी का खोटी समजावी, काय आहे या कथेचं खरं स्वरूप, कसं शक्य आहे? एक पर्वत समुद्रात टाकला, वासुकीचा दोर केला, ढवळला आणि मग त्यातून एक एक रत्न बाहेर आलं, असं कसं शक्य आहे? हे म्हणजे ताक करण्यासाठी दही विरजन ते सगळं करून त्याला मंथन केल्यासारखं आहे. आणि गंमत म्हणजे ज्या जगात आपण आता चंद्रावर चाललेलो आहोत त्या जगात समुद्रमंथनातून चंद्र नावाचं एक रत्न निघालं, हे पटत नाही म्हणाला. खरंय, पटत नाही म्हणाला. काय अडचण काय होते माहित आहे? आपण पुराणातल्या सगळ्याच कथांना प्रत्यक्षात घडलं असं समजून बघू लागतो. काय आहे, भवसागराचं मंथन केलं पाहिजे आणि या मंथनातून, या भवसागरातून, संसाराच्या भवसागरातून जे नवनीत निघेल ना ते स्वीकारलं पाहिजे. त्याच्यापासूनच तूप बनणार आहे. एक कथा सांगितली जाते. ती कथा अशी आहे की एका राजाच्या दरबारामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला. त्या एका स्त्रीला प्रश्न विचारण्यात आला. राजाने प्रश्न विचारला की देव आहे तर तो दिसत का नाही? देव आहे तर तो नेमका काय करतोय? देवाचं अस्तित्व कसं समजेल? एक स्त्री पुढे आली आणि ती म्हणाली, महाराज, देव असतो आणि तो दाखवता सुद्धा येतो. राजा म्हणाला, कसं सांग? ती म्हणाली, हे दूध आहे, या दुधामध्ये तूप आहे का? राजा म्हणाला, आहे. दाखवा. ते म्हणाला, असं दाखवता येणं शक्य नाही. त्याला विरजन घालावं लागेल, त्याचं दही करावं लागेल, मग त्याचा ताक करावं लागेल, मग ताकातून लोणी येईल, त्या लोण्याला कडवावं लागेल, मग तूप होईल. खरं आहे ना? त्याची प्रक्रिया पार पाडावी लागेल, मंथन करावं लागेल आणि मंथनानंतर नवनीत येणार आहे, त्यातून तूप मिळणार आहे. बरोबर आहे? त्याला विरजन टाकावं लागेल. मग हे सगळं आपल्या आयुष्यात आपल्यात असलेल्या देवाला, आपल्यामध्ये असलेल्या देवाला बाहेर काढायचं असेल तर ते मंथनच करावं लागेल की, मग त्यातूनच तो बाहेर येणार आहे. ही मंथनाची प्रक्रिया घडली पाहिजे आणि हीच मंथनाची प्रक्रिया म्हणजे समुद्रमंथन आहे. देव आणि दानवांनी मिळून केलेलं समुद्रमंथन आहे. आणि यातलं प्रत्येक रत्न बघा, त्या सगळ्याकडं विशेष लक्ष द्या. मी तुम्हाला एक एक सांगतोय, त्याच्या क्रमाने सांगतोय. मग खरं घडलं होतं का, काय झालं होतं, असं कुठं असतं का, हे सगळे प्रश्न आपल्या मनात येणार नाहीत. हे काय झालेलं असलं पाहिजे हे लक्षात घ्या. जेव्हा वासुकीचा दोर करून मंदराचलाला पाण्यात टाकून ढवळायला सुरुवात केली, भवसागराला ढवळायला सुरुवात केली, अशा सर्पाला त्या मंदराचल पर्वताभोवती बांधल्या गेलं. जो विष ओकतो त्या मंदराचलाच्या रवी करून घुसळल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय आलं असेल बाहेर, तर कालकूट विष आलाय. अमृत नाही आलं पहिल्यांदा बाहेर, कालकूट विष आलाय. हे कालकूट विष काय आहे? हे कालकूट विष आहे आपल्या अपयशाचं विष, निंदेचं विष. एवढंच नाही तर अपमानाचं विष. निंदा, अपमान, अपयश आपल्या वाट्याला सतत येत असतं. हे विष पचविण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो पुढे सरकतो. तो सगळ्या काळात सगळ्या लोकांच्या मध्ये वंदनीय ठरतो. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. ज्यानं ते कालकूट विष आपल्या घशामध्ये, आपल्या शरीरामध्ये स्वीकारलं, पचवलं, तो महादेव, देवाधिदेव महादेव झाला. हे विष पचविण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. अपयशाचं विष, निंदेचं विष, अपमानाचं विष. एकदा का विष पचवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आली की मग प्रतिभेचं, ज्ञानाचं दूध देणारी कामधेनू तुम्हाला मिळते. प्रतिभेचं, ज्ञानाचं दूध. आणि ही कामधेनू तुमच्या पोषणासाठी उपयुक्त ठरते. विषावरचा उतारा दूध हो, कामधेनूचं दूध, ज्यातून तुम्हाला तुमचं शरीर सुदृढ करण्यासाठीची मदत होते. एकदा कामधेनू तुमच्याकडे आली की तिसरं रत्न बाहेर येतं जे तुमच्या आयुष्याला आवश्यक आहे. तो म्हणजे उच्चश्रवा घोडा, ज्या घोड्याला पंख आहेत.
जो घोडा चालतोही आणि उडूही शकतो. एकदा अपयशाचं विष पचवण्याची शक्ती आली, तुम्हाला ऊर्जा मिळाली, दूध मिळालं की मग तुम्हाला गती प्राप्त होते. आणि ती गती तुम्हाला देतो उच्चश्रवा घोडा. तो घोडा आहे, पंख असलेला घोडा आहे. आणि मग पुढचं रत्न बाहेर येतं, चौथं रत्न म्हणजे ऐरावत. ऐरावत रत्न थोर, तो ऐरावत बाहेर येतं आणि तो ऐरावत असतो शक्ती, बल आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक. हे ऐरावत बाहेर आला की मग तुमच्यावर भुंकणारी सुद्धा येतात. म्हणजे बहुतेक कुत्री हत्तीच्या मागून हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार, असं जे म्हण निर्माण झाले ना, त्यामुळं झाली. मग आता तुमच्यावर भुंकणारी, तुमच्या बुद्धिमत्तेवर, पण हत्तीच्या मागूनच कुत्री भुंकत असतात. पुढे येऊन भुंकण्याची क्षमता कुत्र्यात नसते. अशा भेकडांना, ज्यांना हत्तीच्या बळाचंही भय वाटतं आणि हत्तीला मिळत असलेल्या सन्मानाची ईर्ष्या असते, अशी कुत्री भुंकत असतात. ती भुंकणारच आहेत. मग तुम्हाला तो हत्ती मिळतो जो ऐरावत आहे, जो शक्ती, बल, बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचं प्रतीक आहे. एकदा तुमच्याकडे हे गुणवत्ता आली की पुढचं 5वं रत्न तुमच्या वाट्याला येतं, ते म्हणजे कौस्तुभमणी. कौस्तुभमणी भगवान श्रीहरीच्या, विष्णूच्या मस्तकावर असलेल्या मुकुटावर विराजमान आहे. तो कौस्तुभमणी तुम्हाला मिळतो. तो कौस्तुभमणी तुमच्या सन्मानाचं प्रतीक आहे, तुमच्या मानाचं प्रतीक आहे, अभिमानाचं प्रतीक आहे. तुमच्याही मस्तकी असा कौस्तुभमणी विराजमान होऊ शकतो. तुम्ही या सगळ्या रत्नांना प्राप्त केलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. कौस्तुभमणी मिळाला आहे, ऐरावत मिळालं आहे, उच्चश्रवा घोडा मिळाला आहे, कामधेनू मिळाली आहे. मग आता येतो तुमच्या आयुष्यात कल्पवृक्ष, जे पुढचं रत्न आहे. कल्पवृक्ष म्हणजे जे कल्पाल ते प्राप्त होईल. बघा, जे कल्पाल ते प्राप्त होईल. मला सोनं मिळू दे, सोनं मिळेल. मला बुद्धी मिळू दे, बुद्धी मिळेल. जे जे मनात आणाल ते देऊ शकणारा कल्पवृक्ष. पण लक्षात ठेवा, चांगल्या संकल्प करा, चांगल्या कल्पना मनात आणा, त्या पूर्ण होतील. आणि त्या पूर्ण करण्याची क्षमता असलेला कल्पवृक्ष तुमच्या आयुष्यात येतो. एकदा का असं यश मिळू लागलं की पुन्हा पुढचं रत्न येतं, ते रंभेचं. रंभा म्हणजे अप्सरा. समुद्रमंथनातूनच ही अप्सरा आली आहे म्हणतात. आणि ही अप्सरा असते मोहाचं प्रतीक. ही अप्सरा असते वासनेचं प्रतीक. तुमच्या आयुष्यात अशी अप्सरा आली आणि मोह आणि वासनेच्या मध्ये तुम्ही अडकलात. नुसत्या वासना म्हणजे कामाच्या वासना नव्हे. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला माझ्या आयुष्यात ते झालं पाहिजे, ते घडलं पाहिजे, सुख मिळाली पाहिजेत, समृद्धी मिळाली पाहिजे, हे सुद्धा तुमच्या आयुष्यात येऊ लागतं. वासनेच्या 14व्या रत्नाला, रंभेलाही पचविण्याची कालकूट विषासारखी तुमच्यामध्ये क्षमता आली की मग तुम्ही पुढे सरकता. वासना ओलांडून पलीकडे गेलात की लक्ष्मी प्रसन्न होते. वासना ओलांडून पलीकडे गेलात, मोह ओलांडून पलीकडे गेलात की मग तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते, संपन्नता येऊ लागते. तुम्ही असे संपन्न बनता की तुम्हाला पुढचं रत्न मिळू लागते आणि लक्ष्मी असते 8वं रत्न. आता लक्ष्मी आली आहे, वासनेवरती जय मिळवलं आहे, कौस्तुभमणी आहे, उच्चश्रवा घोडा आहे, ऐरावत हत्ती आहे, कामधेनू आहे, कालकूट विष प्राशन केलंय. तेव्हा आता तुमचा ताबा घेऊ शकते नशा. नशा सगळं आहे माझ्याजवळ, मी काय कमी आहे मला. आणि मग पुढचं रत्न येतं, ते असतं वारुणी, दारू. ही वारुणी तुमच्यावर हवी होऊ शकते. ही तुमचा सगळा खेळ बिघडवू शकते, सगळा खेळ बिघडवू शकते. ही दारू तुमच्या सगळ्या आयुष्याला संपवू शकते. कारण संपत्तीची, संपन्नतेची, बुद्धिमत्तेची नशा येणं हे सुद्धा भयंकर आहे. त्यामुळं वासनेसोबत या वारुणीलाही, या विषालाही पचविण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आता एकदा का वारुणी पचवता आली की मग मात्र आपला प्रवास कसा सुखकर होत जातो बघा. आता कोणतंही असं आपल्याकडे उरणार नाही ज्याच्यावरती आपल्याला अडचण होऊ शकेल. पुढचा येतोय मग सरळ सरळ चंद्रमा. पुढचं रत्न आहे चंद्रमा, शीतलता. तुम्हाला खूप छान शीतलता मिळू लागते आणि ही शीतलताच तुमच्या आयुष्याला उभं करू शकते.
ही शीतलता तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. जो चंद्र तुम्हाला देतो आणि पुढचंच रत्न ते आहे. चंद्रमाच्या नंतर पुढे येतोय अगदी सुगंध पसरवणारा पारिजात. एकदा शीतलता आली की सुगंधही आपसूक येतो आणि मग तुमच्या दारात पारिजात देखील बहरू लागतो, सुगंध पसरू लागतो. आणि मग सामर्थ्याचं प्रतीक करणारा पांचजन्य, जे तुमच्या कीर्तीची, पराक्रमाची, यशाची द्वाही जगभर देऊ शकेल, असा पांचजन्य तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागतो. मग येतो शेवटी धन्वंतरी. धन्वंतरी फार महत्वाचं. धन्वंतरी येतो, आरोग्य आणि धन्वंतरीच्या सोबत अमृत, जे तुम्हाला चिरंजीव करून जातं. आता अमृतानं केलेलं हे चिरंजीवित्व नेमकं काय आहे? तर जेव्हा तुमच्या पांचजन्याने कीर्तीची द्वाही जगभर पसरली जाईल, तुम्ही आरोग्य संपन्न होऊन आयुष्य जगाल, तेव्हा अमृत तुमच्या सगळ्याच आयुष्याला चिरंजीव करून जातं. हे आहेत ती 14 रत्न. आणि आपण उगाचच केला वासुकीचा दोर, जवळीला सागर अति गरगर, हे असलं काहीतरी म्हणत जातो आणि त्यातून लक्ष्मी आली आणि काय आली, या सगळ्यामध्ये अडकून पडतो. या सगळ्यातली प्रतीकं आणि प्रतिमा समजून घेण्याची स्थिती आपल्यामध्ये असेल तर आपण याला नीट समजून घेऊ शकतो. हेच समजून घ्यावं, एवढीच साधी सरळ आणि माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.